आणि अजून आपल्याला सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. एवढंच नाही तर प्रत्येक दिवशी आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार करायचा आहे आणि सकारात्मक विचाराच्या अनुषंगानं आपण नेहमी प्रयत्न करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाईट विचार आपल्यामध्ये येणार नाही. म्हणजे मी एखादी गोष्ट जर करण्याचं ठरवलं तर ती गोष्ट मी करू शकतो, नक्कीच करेन, अशा प्रकारचा आशावाद आणि सकारात्मक दृष्टिकोन जो आहे तर तो आपल्याला ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट की आपलं व्यक्तिमत्व हे नेहमी आनंदित असावं. आपल्याला दररोज स्माइलिंग करता आलं पाहिजे. आपल्या चेहऱ्यावर 12 वाजायला नको. नेहमी आपला चेहरा जो आहे तो हसरा असायला पाहिजे, प्रफुल्लित असायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपल्या म्हणजे चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारच्या नाराजीचा सूर किंवा असा मडकटलेला आपला स्वभाव जो कधी कधी होऊन जातो तर तो नसावा. म्हणजे एकंदरीत प्रफुल्लित वातावरण असलं आणि आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असलं तर एक तरोताजीपणा आपल्याला वाटतं आणि आपल्याला पाहिल्याबरोबर दुसऱ्यांना पण ते तशा पद्धतीचं फिलिंग जे आहे तर ते येत असतं. म्हणून आपलं व्यक्तिमत्व जे आहे मित्रांनो ते आनंदी ठेवायचं आहे. त्यानंतर माणसे जोडण्याची कला. काही वेळेला काय होतं ना की एखादा आपला बेस्ट फ्रेंड असतो, आपली एखादी मैत्रीण असते, मित्र असतो, मग कुठल्या तरी गोष्टीवरून आपण त्यांच्याशी भांडतो, नाराज होतो आणि मग हळूहळू काही वेळेला अशी अपशब्द आपण वापरतो की त्यामुळे तो आपल्यापासून दूर जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून असं होऊ देऊ नका. एखाद्याची चूक झाली असेल त्याला क्षमा करा, त्याला माफ करा किंवा आपल्याकडून दुसऱ्याचंही मन दुखावणार नाही अशा पद्धतीचे वर्तन जे आहे तर ते असायला पाहिजे. आणि माझे ते खरं म्हणण्यापेक्षा खरे ते माझे अशा पद्धतीचं एक वर्तन जे आहे तर तो आपल्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर म्हणजे एकंदरीत काय होतं की काही लोक असे असतात की मी मानेन तो कायदा किंवा माझ्यानुसार तसं वागलं पाहिजे तुम्ही, तर तसं नसतं. प्रत्येकाचं मत आपल्याला विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि माणसं जोडण्याची कला जी आहे तर ती तुमच्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजे बघा, जमिनीवर घर बांधणं खूप सोपं आहे पण एखाद्या माणसाच्या हृदयामध्ये घर करणं फार कठीण असतं आणि आपले रिलेशन, आपले नातेसंबंधही टिकवणे खूप म्हणजे कठीण असतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण माणसं जोडण्याची कला जी आहे तर ती स्वतःमध्ये आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. दुसरी गोष्ट, नियमित डायरी लेखन करा. मला उद्या काय करायचं आहे, मुद्देसूद पहिल्यांदा हे काम करणार आहे, मी दुसऱ्यांदा ते करणार आहे, अशा पद्धतीनं डेली डायरी जी आहे तर ती आपण लिहायची आहे. आणि तेवढंच नाही तर दिवसभराच्या कामाचा लेखाजोखा आपण काय काय केलेलं आहे तर ते देखील तुमच्या डायरीमध्ये नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, कला आणि छंद जोपासणं. आता यामध्ये वेगवेगळ्या कला आपल्याला जोपासता आलं पाहिजे. ठीक आहे, कोणाला गाणं म्हणण्याची कला येत असेल, कोणाला नाचणं नृत्य करण्याची कला अवगत असेल, कोणाला लेखनाची कला अवगत असेल. आता बघा, मला लेखन कला अवगत असल्यामुळे माझ्याकडे हे विविध प्रकारचे पेन वगैरे जे आहेत तर ती कला या ठिकाणी मला अवगत आहे आणि म्हणून माझी हॉबी आहे. आणि म्हणून काय करतो की वेगवेगळ्या कंपनीची पेनं वगैरे जे आहेत तर ती नेहमी मी परचेस करत असतो, घेत असतो आणि त्यांच्यातून मी काय करत असतो तर लेखन करत असतो. आता बघा, त्या दिवशी हा एक पेन जो आहे तर अत्यंत सुंदर असा पेन मला मार्केटमध्ये एका पेनाच्या दुकानामध्ये दिसला आणि तिथून मग हा जो पेन आहे तर हा मला खूप चांगलं वाटलं, अप्रतिम वाटलं. आणि अशा पद्धतीनं हा जो पेन आहे तर हा मी काय केला तर याला विकत घेतला. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं म्हणजे प्रत्येकाला छंद, वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात ना. आता हे जे पेन मी घेतलंय, मला पेनाचा खूपच छंद आहे. लेखन कलेमध्ये मला खूप इंटरेस्ट वाटतं. ठीक आहे, अजून एक पेन तुम्हाला दाखवतोय की ते पेन देखील मला खूप आवडलेलं आहे आणि तुम्हाला पण आवडेल. हे अशा पद्धतीनं एकदम जे पेन आहे म्हणजे अप्रतिम असं पेन जे आहे कॅलिग्राफीसाठी, लेखन करण्यासाठी, तर सुंदर असं पेन जे आहे तर हे बघा, हे या ठिकाणी मी विकत घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात तर ते छंद आपल्याला जोपासता आलं पाहिजे. म्हणजे एखाद्या वेळेला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे छंद असते ना, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे छंद जे आहेत
तर ते छंद जोपासणं अत्यंत आवश्यक असतं. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला एक सांगणं आहे की छंद जोपासा. तुम्हाला चित्र काढता येत असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कला जे असतील ते तुमच्यामध्ये असतील, तर अशा प्रकारे वाचनाचा छंद हा सगळ्यात बेटर दॅन बेस्ट असा छंद आहे. म्हणजे आपल्याला वेगळ्या प्रकारचं जे व्यसन म्हणतो ना आपण, तर व्यसन हे चांगले असले पाहिजे आणि त्या व्यसनाच्या आहारी आपण गेलो पाहिजे. कोणते? जे चांगले आहेत ते. बरोबर. आता वाचनाचा छंद असेल, लेखनाचा छंद असेल, चित्रकला असेल, गायन असेल, नृत्य असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यसन आहेत, तर ते चांगले व्यसन आपल्याला असले पाहिजे. तिथून माणूस घडतो. त्यानंतर आपल्याला मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. आपल्याला कम्प्युटर आणि इंटरनेटचं ज्ञान असलं पाहिजे. आता तुम्हाला AI GPT किंवा AI चॅट GPT आपण म्हणतो, तर चॅट GPTचं नॉलेज असलं पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर आपला AIचं ज्ञान असलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला कॅम्प्युटर आणि संगणकाचं बरोबर इंटरनेटच्या आंतरजालाचं जे ज्ञान आहे ते असणं आवश्यक आहे. त्यानंतर संभाषण, मुलाखत कौशल्य असणं आवश्यक आहे. याचबरोबर संस्कारही, चांगले संस्कारही आपल्यामध्ये असले पाहिजेत. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, आणि माझ्या व्हिडिओवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पुढं फॉरवर्डही करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्यांची पण.